मित्रांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 1 आपण अभ्यासाला सुरुवात करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे आद्य शेतकरी. पाठ म्हणा किंवा प्रकरण म्हणा. क्रमांक 1 यामध्ये एकूण 6 उपघटक आहेत. त्यामध्ये आज आपण पहिला उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे नद्यांकाठची संस्कृती. नद्यांकाठची संस्कृती. चला तर पाहूया नद्यांच्या काठी कशा प्रकारे संस्कृती निर्माण झालेली आहे. नद्यांकाठची संस्कृती. कुशल मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली. हे तुम्ही अभ्यासलेलं आहे की मानवाने विकासाच्या काळात सुरुवातीला हत्यार म्हणून दगडांचा वापर केलेला आहे. ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे. आता तू दगड कशासाठी वापरायचे तर मेलेला प्राणी असेल त्याच्या कातडीवरील मांस खरवडून काढायचं आणि ती कातडी वापरायच्यासाठी. नंतर हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी. हाडांच्या मध्ये जो ग असतो मगज तो खाण्यासाठी ती फोडणे. मग तो मगज खायचा आहे. मग हाड फोडण्यासाठी दगड वापरला. नंतर फळांचे कठीण कवच फोडणे. ज्या फळांवर कठीण कवच आहे ते फोडायचं आणि फळ खायचं यासाठी दगड वापरला. यासारख्या जुजबी कामासाठीच उपयोगी होती. म्हणजे ही दगडी हत्यारं फक्त या ठराविक कामासाठीच किरकोळ कारणासाठी वापरत असत. हत्यार घडवण्यासाठी आवश्यक तेवढा जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे. म्हणजे दगडाला आकार देणे. आवश्यक तेवढा जोर लावायचा आणि दगडाचा हवा तो छिलके काढायचे किंवा आकार द्यायचा. ही मानवाच्या तंत्रज्ञानाची ही पहिली स्टेज आहे. ही क्षेत्रातली पहिली झेप होते की दगडाला आकार देऊन हत्यार बनवणं. ही पहिली झेप. हे तंत्रज्ञान मानवाचं सुरुवातीला. मानवाच्या उत्तरोत्तर उत्क्रांत होत गेलेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला. म्हणजे दगडी हत्यारापासून सुरुवात केली तर पुढे हळूहळू मानव उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला आणि तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेलेला आहे. तो कसा पाहू आपण. निसर्गाशी असलेल्या जवळीकीतून ऋतुचक्राचे निरीक्षण करता करता मनुष्य निसर्गाच्या जवळ असतो आणि त्या जवळीकीतूनच ऋतुचक्र की ऋतू बदल होतोय, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, ऊन, वारा, पाऊस याचं निरीक्षण करू लागलेला आहे मानव. मध्याश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतींची लागवड करायला सुरुवात केली आणि मध्याश्मयुगीन काळातला जो मानव आहे त्या माणसाने वनस्पती पण त्या वन्य वनस्पती होत्या त्यांची लागवड करायला सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना माणसाळवले. म्हणजे वन्य प्राणी जे होते ते माणसात आणले. त्यांना माणसांची सवय लावली आणि त्यांचा फायदा करून घेऊ लागले, उपयोग करून घेऊ लागले. त्याचे पर्यवसान नवाश्मयुगाचा उदय होण्यात झाले. म्हणजे मध्याश्मयुगीन मानवाने प्राण्यांना माणसाळवलं, वनस्पतींची लागवड केली. त्याचा परिणाम काय झाला तर मनुष्य नवाश्मयुगात किंवा नवाश्मयुगाचा उदय झालेला आहे. आणि या काळात मानवाने पुढे काय प्रगती केली ते पाहूया आपण. या काळात मानवाने सर्वात महत्त्वाचं काम सुरू केलं. शेती आणि पशुपालन करू लागला. त्यांना उपयोगी पशुपालन करायला लागले आणि शेती पण सुरू झालेली आहे. म्हणजेच काय झालं तर त्यांचे भटके निमभटके जीवन संपुष्टात येऊन म्हणजे ते भटकत राहायचे ना ते थांबलेलं आहे आणि स्थिर झालेले आहेत. एका ठिकाणी गाव वसाहती निर्माण झाल्या. म्हणजे गट करून लोक राहायला लागले. म्हणजे स्थिर झालेले आहेत लोक. मानवी वस्ती निर्माण झाली. पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी झाली असे पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते. म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीच शेतीला सुरुवात झालेली आहे हे पुरातत्वीय संशोधनाच्या सहाय्याने दिसून येत आहे. शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतींचा उदय या दोन घटनांचा अन्योन्य संबंध आहे. न तुटणारा असा संबंध आहे की शेतीची सुरुवात झाली मग एका ठिकाणी राहणं गरजेचं होतं आणि तो स्थिर राहून गाव आणि वसाहती निर्माण झाल्या. शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे काय फायदे झाले ते पाहू. शेतीचं तंत्र मानवाला कळालेलं आहे. त्यामुळे जगभरात पहा हे लक्षात घ्या. जगभरामध्ये केवळ भारतातच नव्हे तर जगभरात
नद्यांकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या. मग लोक कुठे स्थायिक झाले, तर जिथे नद्यांकाठी सुपीक भूमी आहे, पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणी नागरी संस्कृती किंवा वसाहती निर्माण झालेल्या आहेत. आता तो कोणता प्रदेश आहे ते पाहू. ते प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त आणि भारतीय उपखंड तसेच चीन. हे 4 नावं लक्षात ठेवा. मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन या 4 प्रदेशांमध्ये नवाश्म युगाचा उदय झाला, म्हणजे मनुष्य शेती करू लागला. शेती पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या. नवाश्म युगामध्ये शेती आणि पशुपालन सुरू झालं आणि गावं निर्माण झालेली आहेत. हे कसे घडले ते पाहण्यासाठी नद्यांकाठच्या संस्कृतीचा थोडक्यात परिचय करून घेऊ. पण गाव वसाहती कशा घडल्या, शेती पशुपालन कसं सुरू झालं हे माहिती करून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या नद्यांच्या काठी संस्कृती कशा निर्माण झाल्या त्याचा आपण आता थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. आता खालील माहिती पाहूया आपण. नवीन माहिती आहे तुम्हाला. खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. इस्रायल येथील बार इलान विद्यापीठातील नवीन संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, आता हे माहिती आहे इस्रायलमधील बार इलान विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आलेलं आहे आणि शास्त्रज्ञांना काय आढळले ते पाहू. शेती करण्याचे प्रयोग सुमारे 23,000 वर्षापूर्वीपासूनच सुरू झाले असावेत. म्हणजे खूप मोठा इतिहास आहे शेतीच्या पाठीमागे. या संबंधीचा पुरावा इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात मिळालेला आहे. आणि जे संशोधन केलं जातं, उत्खनन केलं जातं, तिथे मिळाला आहे पुरावा. आणि इस्रायलमध्ये पुरावा मिळाला ओहालो या ठिकाणी मिळालेला आहे. तिथे काय काय मिळाले ते पाहूया आपण. तिथे मानवी वस्तीच्या पुराव्याच्या बरोबरीने, म्हणजे मानवी वस्ती होती त्याचाही पुरावा मिळाला आणि त्याच्याबरोबर बार्ली म्हणजे ज्वारीचा प्रकार आणि काही तृणधान्यांचे दाणे, तृणधान्यसुद्धा मिळालेलं आहे. तसेच फळांच्या बिया मोठ्या संख्येने मिळाल्या. फळांच्या बियाही मिळाल्या, धान्यही मिळाले. यावरून तिथे शेती होत होती. त्यांच्याबरोबर शेतात उगवणाऱ्या विविध जातीच्या उत्क्रांत झालेल्या तणबियाही मिळालेल्या आहेत. वेगवेगळ्या तणबिया मिळाल्यात. अशा उत्क्रांत तणबिया तेथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्यांची मुद्दाम लागवड केलेली होती. म्हणजे ही लागवड केलेली शेतीचा पुरावा मिळालेला आहे. नैसर्गिक धान्य उगवलेलं नव्हतं, तर मुद्दाम लागवड केलेली शेती होती ती, याचा पुरावा आहे हा. धान्य शिजवण्यापूर्वी वाटण्यासाठी पाट्या वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडही इथे मिळालेले आहेत. म्हणजे त्यात काही पदार्थ टाकण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी दगडाचा वापर करत असतील, पाट्या वरवंट्यासारखं ते दगडही तिथे मिळालेले आहेत. आता पाहूया नद्यांच्या काठची संस्कृती कशी विकसित झाली. त्यात पहिलं ठिकाण घेतलेलं आहे टायग्रिस आणि युक्रेटिस नद्यांचे खोरे. आणि हे कुठे आहे तर मेसोपोटेमिया. हे लक्षात ठेवायचं, कोणतं खोरं कुठे आहे. टायग्रिस आणि युक्रेटिस नद्यांची नावं आहेत ही. हे नद्यांचं खोरं मेसोपोटेमिया. मग मेसोपोटेमिया म्हणजे आजचे देश कोणते तर आजचे इराक आणि सिरिया हे देश आहेत. पहा, हे नावं लक्षात ठेवा. इराक आणि सिरिया हे देश, तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होतो. एवढे प्रदेश आहेत. इराक, सिरिया, इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडचा भाग म्हणजे टायग्रिस आणि युक्रेटिस नद्यांचं खोरं किंवा मेसोपोटेमिया ही इथे संस्कृती विकसित झाली. ती पाहूया आणखी माहिती त्याची. मेसोपोटेमिया हे टायग्रिस आणि युक्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतलं नाव आहे. पहा, ग्रीक भाषेतलं नाव आहे मेसोपोटेमिया. मेसॉस म्हणजे मधला, लक्षात घ्या. मेसॉस म्हणजे काय, मधला. आणि पोटेमॉस म्हणजे नदी. ग्रीक भाषेत पोटेमॉस म्हणजे नदी आणि मेसॉस म्हणजे मधला. म्हणजे मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रिस आणि युक्रेटिस नद्यांच्या मधला भाग. 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. 2 नद्यांच्या मधला भाग. 2 नद्यांचे मुबलक पाणी आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे सुपीक झालेली जमीन
यामुळे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके निमभटके जनसमूह स्थिरावले. जमीन सुपीक होती, शेती पशुपालन करणं सोपं होतं, म्हणूनच भटके लोक जे होते ते एका ठिकाणी स्थिरावलेले आहेत, शेती करू लागले आणि त्यांच्या गाव वसाहती निर्माण झाल्या. आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. नवाश्मयुगीन काळात आद्य म्हणजे पहिले गाव आणि वसाहती निर्माण झालेल्या आहेत. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी 1000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत. 1000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत इसवी सनापूर्वी. तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत. ज्वारीचा प्रकार बार्ली, गहू, ज्वारी असं धान्य पिकवत असत मेसोपोटेमिया. दुसरं खोरं पाहूया. नाईल नदीचं खोरं ते इजिप्तमध्ये आहे. नाईल नदी आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे इजिप्त. इजिप्त म्हणजे नाईल नदीच्या खोऱ्याचा प्रदेश. हा नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रातील विद्वानही होते. आता संदर्भ आहे नेपोलियन बोनापार्टचा. आपण महायुद्धामध्ये याचा उल्लेख ऐकलेला आहे. 1798 इजिप्तवर स्वारी केलेली आहे. त्या सैन्याबरोबर विद्वानही होते. त्यांनी काय केले तर त्यांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा अभ्यास केला आहे. प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास करून त्यांची माहिती प्रसिद्धी केली नेपोलियन बोनापार्टच्या सैन्यामध्ये असलेल्या विद्वानांनी. रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या, एका दगडावर अभिलेख आहे, रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला गती मिळाली. आणि त्या दगडावर चित्रांची लिपी होती, म्हणजे चित्रांची भाषा होती, ती वाचता येऊ लागली. त्यामुळेच याच्या अभ्यासाला गती मिळालेली आहे. चित्रलिपी वाचता येऊ लागली, स्टोनवर लिहिलेली. इसवी सनापूर्वी 6000 वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसल्या होत्या. इजिप्तमध्ये वसाहती होत्या, आद्य वसाहती त्या 6000 इसवी सनापूर्वी 6000 वर्षाच्या सुमारास. तिथे शेतीची सुरुवात या सुमारास झाली. गहू आणि बार्ली ही सुरुवातीची मुख्य पिके होती. गहू आणि बार्ली. आता आणखी माहिती पाहूया. खालील माहिती तुम्हाला वाचायला ऐकायला निश्चितच आवडेल. इजिप्तचे मूळ नाव केमेत म्हणजे काळी भूमी. इजिप्तचे मूळ नाव आहे केमेत. केमेत म्हणजे त्याचा अर्थ आहे काळी भूमी असे होते. नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे तेथील मातीचा रंग काळा दिसतो. काळ्या रंगाची माती आहे, त्यावरून हे नाव पडले असावे. नंतरच्या काळात इजिप्तला व्हटकाता हे नाव लक्षात ठेवा. याचा अर्थ पाहू आपण. ता म्हणजे देवाचे मंदिर असे नाव मिळाले. ग्रीकांनी त्याचे रूपांतर इजिप्त असे केले आणि त्यावरून इजिप्त हे नाव पडले. इजिप्तचे अरबी नाव मिस्र असे आहे, हे पण लक्षात ठेवा. इजिप्तचं अरबी नाव मिस्र, इजिप्त म्हणजे मिस्र, आणि मूळ नाव केमेत. केमेतचा अर्थ काळी भूमी. आणि नंतरच्या काळात इजिप्तला म्हणू लागले व्हटकाता. ता म्हणजे देवाचे मंदिर असं इजिप्तला म्हणू लागले. आता पुढचं खोरं पाहूया. 3 क्रमांक. होयांगहो नदीचे खोरे ते चीनमध्ये आहे. होयांगहो चीनमधली महत्त्वाची नदी. चीनमधील होयांगहो नदीचे खोरे हे चिनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. इथे चिनी संस्कृती विकसित झाली. येथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि विकसित झाली. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली होती. तिथे 7000 वर्षापूर्वी शेतीची सुरुवात झाली इसवी सनापूर्वी. आणि कोणकोणती पिके घ्यायची तर गहू, राळा आणि भात ही सुरुवातीची पिकं होती. गहू, राळा, भात चीनमधील होयांगहो नदीच्या खोऱ्यात घेतली जाणारी सुरुवातीची पिकं. आता आणखी माहिती पाहूया आपण. खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. येलो रिव्हर, येलो म्हणजे पिवळा रंग, येलो रिव्हर म्हणजे पीत नदी, हे होयांगहो नदी ह्या चिनी नावाचे भाषांतर आहे. येलो रिव्हर म्हणजे पीत नदी
हे होयांगहो या चिनी नावाचे भाषांतर आहे. होयांगहो म्हणजे पीत नदी किंवा येलो रिव्हर. तिच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळाले आहे. म्हणजे होयांगहो नदीमध्ये पिवळ्या रंगाचा गाळ असतो म्हणून तिला पीत नदी असं म्हणतात. तिच्या अन्य नावांमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. रिव्हर आणि मदर ही 2 नावं पण आहेत. या 2 नावांवरून चिनी संस्कृतीमध्ये तिला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे, रिव्हर आणि मदर नावावरून होयांगहो नदीला खूप महत्त्व आहे हे लक्षात येते. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्त्वाची नदी आहे असे सूचित होते. तिला रिव्हर म्हणजे ती एकमेव नदी. आणि मदर या नावातून तिला चिनी संस्कृतीची जन्मदात्री, मदर म्हणजे आई, जन्मदात्री मानले जाते हे स्पष्ट होते. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड, चीनमधील होयांगहो आणि यांगत्से या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. म्हणजे हिमालयामधून जो बर्फ वितळतो त्याचं पाणी या नद्यांच्या मध्ये येतं, स्रोत आहेत. प्रवाहाच्या वेगामुळे होयांगहोचे पात्र सतत बदलते आणि खूप वेगाने पाणी येतं, उतार जास्त आहे, त्यामुळे पात्र सतत बदलतं. मोठी नदी आहे खूप. त्याचप्रमाणे तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारक असतात. भयानक पूर येतात या नदीला. त्या पुरांमध्ये प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होत असे, प्रचंड हानी. त्यामुळे तिचे आणखीही एक नाव आहे, सॉरो. सॉरो म्हणजेच अश्रूंची नदी होयांगहो नदीला म्हणतात. वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा. सॉरो म्हणजे अश्रूंची नदी, होयांगहो चीनमधली नदी आहे. आधुनिक काळात तिच्यावर ठिकठिकाणी धरणे आणि बंधारे बांधून तिच्या या रौद्र रूपाला आळा घातलेला आहे. आजच्या काळात मात्र या नदीवर अनेक ठिकाणी धरणे बांधलेली आहेत, बंधारे बांधलेत, त्यामुळे पाणी नियंत्रण करण्यात आलंय आणि तिचं जे रौद्र रूप आहे, विनाशकारी रूप आहे, त्याला आळा बसलेला आहे. आता आपण चौथं खोरं पाहूया आपल्या भारतातलं. सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे, त्याला भारतीय उपखंडातलं खोरं असं म्हणतात. सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे. सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. भारत आणि पाकिस्तानात विभागलेला हा सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश, त्याला भारतीय उपखंड असंही म्हणतात. पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहनजोदडो येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडामध्ये इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे सिद्ध झाले. भारतातही इसवी सन 3000 पूर्वी एक प्रगत नागरी संस्कृती होती याचा पुरावा मिळाला आहे. पुरावा कुठे? तर 2 नद्यांची नावं लक्षात ठेवायचं. पंजाबमध्ये रावी नदीच्या काठावरील हडप्पा शहर, हे पण लक्षात ठेवा. आणि सिंधू नदीच्या काठावरचं शहर आहे मोहेंजोदडो. इथे संशोधन उत्खनन करण्यात आलं आणि तिथे याचे पुरावे मिळालेले आहेत. नागरी संस्कृती तिथे विकसित झालेली होती. आणखी माहिती पाहूया या संस्कृतीची. हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत. ती संशोधनात समजले की गाव वसाहती होत्या. त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या होत्या हे सिद्ध झाले आहे. म्हणजे 8000 इसवी सन पूर्वी 8000 वर्षापूर्वीपासूनची ही सिंधू संस्कृती आहे, हडप्पा आणि मोहेंजोदडोची. यातील काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा असे बहुतेक अभ्यासक आता मान्य करत आहेत. या गाव वसाहतींमधील शेतकरी, आता इथले शेतकरी काय करत होते ते पाहू. प्रामुख्याने बार्लीचे आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असत. बार्ली आणि गहू. या गाव वसाहतींमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी, भारतीय उपखंडातले आद्य शेतकरी हे आहेत. ते गाय, बैल आणि शेळ्या, मेंढ्या पाळत असत. हे प्राणी पण त्यांनी माणसाळवले होते. गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या. आणि त्यांची घरे मातीची असत. मातीच्या पासून घराची बांधणी करत असत.
मेहरगड या बलुचिस्तानमधील पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कार्यक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आलेले आहेत. आता हे ठिकाण लक्षात ठेवा, मेहरगडमध्ये हे स्थान आहे बलुचिस्तानात. इथे संशोधन करण्यात आलेलं आहे, पुरातत्वीय संशोधन उत्खनन केलं. आणि भारतीय उपखंडामध्ये जो संस्कृतीचा विकास झाला आहे तो नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग असा कालबद्ध कालक्रम आणि त्या संस्कृतीच्या बाबतीत भौतिक पुरावे सापडलेले आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.